देवाला का शरण जायचं? मनोनी शरण जावे सर्व भावे वासे. तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात की बाबा रे तू शरण का शरण जा देवाला? तर दोन गोष्टीसाठी जा. एक जन्म आणि एक मृत्यू चुकवण्यासाठी. आपल्याला काय माहितीये किती आपल्याला जन्म मिळाले, किती मृत्यू मिळाले, किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे. किंवा आद्यगुरु शंकराचार्य एका ठिकाणी म्हणतात पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जनने जठरे शयनम ये संसारे खल दुस्तरे कृपया पाहे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. आपल्याला काय म्हणतात? आपण पुन्हा जन्माला येतोय, पुन्हा मरतोय. त्याला काय म्हणतात की मूढ म्हणजे गाढव. पण आपण ह्या देहातून त्या देहात पापाच्या मुळे पुण्याच्या मुळे पाप, परत जन्माला येणे, परत मरणे. यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायात 565, 566 आणि 567 क्रमांकाची ओवी आहे. डोळा हरण न जिरे घाई कोत ना जिरे तैसे काळाची निविरे जन्म दुःख म्हणे पुय्य गर्द निघाला मूत्रगंधे निघाला कटामिया चाटीला कुजसे धू ऐसे ऐसे परी जन्म मरणाचा कंटाळा धरी जेने ऐसे करी आता ऐसा होय. मला सांगतात की डोळा हरण जिरे. ज्याप्रमाणे तुम्हाला जर एखादा वाळूचा कण डोळ्यात टाकल्यानंतर तो सळतो का नाही? सळतो. डोळ्यात बारीक वाळूचा कण जरी गेला तरी तो आपल्या डोळ्यात सरतो. त्याप्रमाणे जन्म मरणाचं दुःख आहे ते किती दुःख आहे की एका ठिकाणी मदालसा आपल्या बाळाला सांगते की 9 मास कष्टला असी 10व्याने प्रसूती झाली येताच कर्म आड तुझी मान अडकली. काय म्हणते? किती कष्ट आहेत जन्माला येणं. एखाद्या आईला विचारा, एखादी जी स्त्री आहे आई झालेली आहे तिला विचारा की जन्म माझी आजी सांगायची की बाई एक स्त्रीला बाळ होणं म्हणजे तिचा दुसरा जन्म आहे. बरोबर आहे, दुसरा जन्म आहे. एक स्त्री हॉस्पिटलमध्ये आपली प्रसूतिगृहामध्ये होती आणि तिचा बाळ तिला ते आडवं आलं. ते बाळ आडवं आल्यानंतर तिचा जो नवरा होता, तिचा जो पती होता, तिला बोलवण्यात आल्यानंतर डॉक्टर बोलले की बाबा रे तुझं बाळ काय झालंय? आडवं आलेलं आहे. एकतर आई वाचेल नाहीतर बाळ वाचेल. असं बोलल्यानंतर तो पुरुष, आता महाराज त्या ठिकाणी जर आपण असतो तर आपण काय बोलू? त्या स्त्रीला वाचवलं पाहिजे. बरोबर आहे. पण असं गृहीत धरा की आपल्या आई वडिलांनी जर असा विचार केला असता तर आपण आज ह्या गावामध्ये कीर्तनाला आलो नसतो. बरोबर आहे का नाही? एवढं जन्माचं किती दुःख आहे, एवढं दुःख आहे. काय सांगू गर्भीची यातना. बरोबर. भोग भोगिता नारायणा. एवढी यातना खूप कठीण आहे. काय सांगू गर्भीची यातना भोग भोगता नारायणा. मला एवढं सांगायचं आहे की जन्माचे खूप कष्ट आहेत, मग उलट पक्षी मरणाचे पण कष्ट आहेत. एका म्हाताऱ्याला एक वयस्कर बाबा होते. बाबांना म्हटलो मी, बाबा आता खूप झालं. काय झालं? आता खूप तुम्ही जगलात, खूप ऐश्वर्य संपन्न जगलात, नवे तुमच्या 90 वर्ष झाले, आता मरणाचं बघा. काय बोललो मी? आता मरायचं बघा. त्यावेळेस बाबांच्या हातामध्ये काठी होती. त्यांनी काठी पहिले माझा हात उगारला. मी म्हटलो बाबा का? अरे तुला काय कळतं का? माझा पोरगा मला पोसतोय, तू कोण मला मोठा बोलणारा? काय बोलले बाबा? म्हणजे मरणाचं दुःख पण कुणालाही आवडत नाही. एकदा असंच मी म्हटलो कीर्तनात की मरणाचं दुःख कोणालाही आवडत नाही. तर एक वयस्कर होते, ते म्हटले की मला ना माझं जर मरण समोर आलं ना तर माझ्यावरती एवढे प्रेम करतात लोक, एवढे प्रेम करतात की माझं मरण हे माझं मरण जे आहे ते माझी मुलं, माझी बायको ही घेईल. आता मी म्हटलो ठीक आहे, मी तू असं आपण गृहीत धरूया की तुझी मुलं, तुझी बायको
बायको तुझं मरण घे. मग एक काम कर, मी त्याला सांगितलं की मी तुझ्या घरी 8 दिवसांनी येईल आणि तू काय करायचं तर तू गपचूप पडून राहायचं, म्हणजे मेलेल्याचं नाटक करायचं, मेलेल्याचं नाटक करायचं. ठीक आहे. मी 8 दिवसांनी घरी गेलो, ह्यांनी मेलेल्याचं नाटक केलं. मेलेल्याचं नाटक केल्यानंतर तो, आता तुम्हाला माहिती आहे आपल्या घरातल्या स्त्रिया कशा प्रकारे रडतात. मेलेल्याचं नाटक केलं, सगळ्यांना कळलं की माझा पती मेला, माझा पती मेला. तेवढ्यात महाराज मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर सगळे रडारड चालू होती. कोण कशा प्रकारे रडतोय, कोण कशा प्रकारे रडतोय, कोण म्हणतोय देवा ह्याला जाण्याच्या अगोदर माझी चिठ्ठी का नाही काढलीस, आणि ह्याला जर चिठ्ठी पाठवली असती तर ह्याने चिठ्ठी घेतली असती का नाही, माझ्या पतीनं माझ्या अगोदर कसं नेलंस. अशी रडारड चालू आहे घरामध्ये. तेवढ्यात मी घरामध्ये गेलो. मी घरामध्ये गेल्यानंतर सगळे माझ्याकडे आशेने बघायला लागले. महाराज आले, आता महाराज आले, महाराज आले, महाराज आले. मी बोललो ठीक आहे, महाराज आले, रडारड चालू आहे. तेवढ्यात त्याची पत्नी आली, माझ्या समोर बसली. महाराज माझे पती गेले. पती गेल्यानंतर ती खूप रडते. मी बोललो ठीक आहे, तुझे पती गेले ना, मी तुझ्या पतींना आता जिवंत करू शकतो. काय बोललो, मी तुझ्या पतींना आता जिवंत करू शकतो. फक्त एक काम कर, एका पेल्यामध्ये दूध आण, एका पेल्यामध्ये दूध आण. तिने, त्या स्त्रीने, तिच्या बायकोने माझ्या एका पेल्यामध्ये दूध आणला. मी काहीतरी मंत्र पुटपुटला आणि म्हटलो की हा जो दूध कोणी पिएल, हा जो दूध कोण पिएल तर हा मेलेला माणूस आहे तो जिवंत होईल, आणि जो दूध पिएल तो मरेल. आता सांगा कोण दूध पिएल. मी म्हटलो घ्या तुम्ही आता दूध पिया, तुम्हाला पाहिजे होते ना तुमचे पती, तुम्हाला तुमचे पती पाहिजे होते, आता पिया दूध. तर स्त्री बोलली काय आहे ना महाराज, माझी 2 पोरं आहेत, 2 नातवंड आहेत, ती माझ्याशिवाय कोणी राहू शकत नाही. आमचे पती काय आता म्हातारेच झाले होते, त्यांचं जाण्याचंच वय झालेलं होतं. काय बोलले, माझे पती, जी बाई 2 मिनिटापूर्वी महाराजांची काय बोलत होती, देवा माझी चिठ्ठी का नाही काढलीस तू, ती बाई काय बोलते की माझी नातवंड माझ्यापेक्षा माझ्याशिवाय कसे राहतील, माझी 2 पोरं आहेत, एका मुलीचं अजून लग्न करायचं आहे, तर ते मी कशी करू. मी बोललो ठीक आहे, आता तुम्ही घेत नाही तर जो मोठा मुलगा होता त्याचं लग्न झालेलं होतं त्याच्याकडे मी गेलो. बाबा रे आवा, तुझे बाबा उठवायचं असतील तर हा दुधाचा पेळा, दुधाचा कप तू घे. पण तिथेही असंच तो बोलतोय महाराज काय ना, आत्ताच मी जॉबला लागलोय, आत्ताच मला कुठे 50,000 रुपये पर मंथ मिळायला लागलंय, कसं सोडू, आत्ताच इन्क्रीमेंट झालीये, आत्ताच मला मुलगा झालाय, आत्ताच माझं लग्न झालंय. झालं, मोठा मुलगा काही घ्यायला तयार नाही. दुसऱ्या मुलाकडे गेला, तो बोलतोय महाराज आत्ताच माझं लग्न ठरलंय, माझं पुढचं काय आयुष्य आहे का नाही. हा बोलतो माझं पुढचं काय आयुष्य आहे का नाही. त्यावेळेस छोटा मुलगा पण तयार नाही. आता मुलीकडे गेली, मुलगी लहान होती. महाराज मी काय घेणार, मी सगळ्यात लहान आहे, जर माझी मोठी माणसं जर घेत नसतील तर मला तो अधिकार नाही. तुम्ही काय करा, ती जी बाई होती, महाराज आता काय करू, या पतीला तर आमच्या उठवायचं आहे, कोणी मरण घेतलं नाही, आमच्या पतीला उठवायचं आहे. तर हा जो प्रकार आहे, तो जो माणूस आहे तो काय करत होता, झोपून ऐकत होता. त्याच्या जीवाची किती घालमेल झाली असेल. जी बाई मी तिला पोचतोय, मी जिच्यावर प्रेम करतोय, ती माझी नाहीये.
त्यावेळेस ती म्हणायला लागली, महाराज तुम्ही घ्या. काय बोलली? महाराज तुम्ही घ्या, तुम्ही जर मेलात तर तुमची मी मोठी समाधी बांधेल. म्हणजे महाराज मेला तरी मला एवढंच सांगायचं, महाराज मेला तरी चालेल, माझे पती उठले पाहिजेत. मला एवढंच सांगायचंय की मरणाचं दुःख सगळ्यांना आहे. महाराज ते जाऊ द्या, जी श्रीकृष्णाची आई आहे यशोदा, ज्या वेळेस काळ्या डोहामध्ये भगवान श्रीकृष्ण गेले, काळ्या डोहामध्ये भगवान श्रीकृष्ण गेले, त्यावेळेस श्रीकृष्ण डोहामध्ये गेले, मेले म्हणून सगळे सवंगडी आले, सवंगडी आले, गवळणी आल्या, आई आली. पण त्या काळ्या डोहामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, मागे सरे माय पाऊली पाऊली. ज्यावेळेस डोहाजवळ गेली, श्रीकृष्णाच्या वाचून आमचं काही राहत नाही, आम्ही श्रीकृष्णावर भरपूर प्रेम करतो, भगवान श्रीकृष्णावर भरपूर प्रेम करतो, जीव ओवाळून टाकावा अशा गवळणी प्रेम करत होत्या श्रीकृष्णावर. पण त्या काळ्या डोहामध्ये उडी टाकण्याची कुणाची हिंमत झाली नाही. बरोबर? म्हणजे त्या स्वतःच्या आई मागे सरे माय पाऊली पाऊली. तुकाराम महाराज म्हणतात, मागे सरे माय पाऊली पाऊली. महाराज मला सांगा की देवाच्या आईची ही गत आहे, देवाच्या आईची ही परिस्थिती आहे, तर आपण कोण? सर्वसामान्य माणसं. किंवा इथे येथे नाही उर आले अवतार, येरे ते पामर जीव केले. बरोबर? म्हणजे येथे मरणाचं दुःख सगळ्यांना आहे. महाराज आता आम्हाला कळालं, तुकाराम महाराजांना लोक म्हणायला लागली, महाराज आम्हाला जन्माचं दुःख कळालं, मरणाचं दुःख कळालं, पण मला सांगा की आता त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं कसं? त्याची काहीतरी रीत असेल. एखादा प्रमेय, आता इथे लहान मुलं वगैरे कोण दिसत नाही, त्यांना सांगत 10वी मध्ये ज्यावेळेस 10वी मध्ये होतो, तुषार महाराज, हर्षद महाराज, 10वी मध्ये मी होतो, त्यावेळेस मला होतं पायथागोरसचं प्रमेय होतं. त्याचं सूत्र काय? कोण सांगेल? आपण 10वी मराठीत, म्हणजे इंग्लिश मिडियमला नव्हतो, मराठीत बोला. कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. आता आलं की बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. बरोबर? म्हणजे काय झालं, पायथागोरसच्या प्रमेय सोडवण्यासाठी सूत्र, म्हणजे तो सूत्र वापरला की ते प्रमेय सुटतं. मग ज्या देवाला तुम्हाला शरण जायचंय, ज्या देवाची भक्ती करायची, ते कशी भक्ती करायची, कसं शरण जायचं, त्याची पण काहीतरी रीत असली पाहिजे. ज्या अर्थी प्रमेय आहे, ज्या अर्थी प्रमेय आहे त्या अर्थी सूत्र असलं पाहिजे. बरोबर आहे? मग महाराज म्हणतात की महाराज मग सूत्र काय आहे, तर सर्व भावेदास झालं जा, तर देवाला सर्व भावाने जा. शरण कसं जा? शरणाचे 3 प्रकार आहेत. शरणाचे 3 प्रकार आहेत. जीवाला शरण जाऊ नये, जीवाने जडाला शरण जाऊ नये, जीवाने देवाला शरण जाऊ. एक एक मुद्दा मी स्पष्ट करत जातो. जीवाने जडाला शरण जाऊ नये म्हणजे मला सांगा, आता इथे मी एखादा मोठा दगड आणला आणि त्याला तुम्ही शरण गेलात, तर ते तुमचं जन्म मरण दुःख दूर करेल का? करेल का? नाही करणार, नाही करणार. त्याच्यामध्ये ती ताकद नाही, त्याला ते अधिकार नाहीत. नवे तुम्ही जर गणपती बाप्पाला शरण गेलात, तर मनोभावे त्याची जर पूजा केली, मनोभावे त्याला वंदन केलं, तर गणपती बाप्पा तुमचं जन्म मरण दुःख दूर करेल. पण एखादा जड दगड दूर करेल का? नाही करणार. म्हणजे पहिला मुद्दा आपला स्पष्ट झाला, जीवाने जडाला शरण जाऊ नये. दुसरा मुद्दा, जीवाला शरण जाऊ नये. बरोबर? तुम्ही म्हणाल की जीवाला शरण जाऊ नये. एखादा जीव तुमचा मित्र तुम्हाला तंबाखू देईल, तुम्हाला दारू पाजेल, नवे 5 स्टार हॉटेलला खायला देईल, नवे वृंदावनला हॉटेलला खायला देईल, सुजाता हॉटेलला खायला देईल, पण तुमचं जन्म मरण दुःख तो दूर करू शकत नाही. बरोबर ना महाराज? जन्म मरण दुःख दूर करू शकत नाही.
दुसरा मुद्दा आपला क्लिअर झाला, दुसरा मुद्दा स्पष्ट झाला की जीवाने जीवाला शरण जाऊ नये. तिसरा मुद्दा, जीवाने देवाला शरण जावे. बरोबर. आता जीवाने कोणत्या देवाला? तो हा देवाचाही देव, बळीया माझा पंढरी, याच देवाला तुम्हाला शरण गेलं पाहिजे. नाहीतर भरपूर देव आहेत, शेंदरी हेंदरी दैवते पुनती पूजिते भूते खेते. म्हटलं मला सांगा, ज्या देवाचं स्वतःच पोट भरलं नाही, ज्या देवाचं स्वतःच पोट भरलं नाही, त्याला 2 पायाचा आणि 4 पायाचा लागतं, ते तो तुम्हाला सुख देईल का? नाही देणार. तो तुमचं पोट भरणार नाही. तद्वत की एक डॉक्टर असतो, डॉक्टरकडे एक पेशंट जातो की त्या पेशंटला डायबिटीज असतो. काय असतं? डायबिटीज असतो. तो गेले 2 वर्ष त्या डॉक्टरच्या गोळ्या खात होता. काय करत होता बाबा? 2 वर्ष त्या डॉक्टरच्या गोळ्या खात. तुमच्यासारखा वयस्कर माणूस डॉक्टरच्या गोळ्या खाता खाता त्याला म्हटला, बाबा रे तुला काय झालंय? त्यावेळेस तो म्हटला की मी पाटील डॉक्टरकडे जातोय, मला डायबिटीज आहे. काय बोलतोय? आता इथे पाटील डॉक्टर कोण नाही ना, कीर्तन झाल्यानंतर माझा पाटील डॉक्टरांकडे मी जातोय, मला डायबिटीज आहे, 2 वर्ष मी त्याच्या गोळ्या खातोय, पण मला गुण काय येत नाही. बरोबर, गुण काय येत नाही. तो बोलला, बाबा इकडे ये. हा जो डॉक्टर आहे ना, पाटील डॉक्टर, तो गेले 10 वर्ष राणे डॉक्टरच्या गोळ्या खातोय. कशासाठी? डायबिटीज बरे होण्यासाठी. कळलं का तुम्हाला? गेली 10 वर्ष राणे डॉक्टरच्या गोळ्या खातोय डायबिटीज बरी होण्यासाठी. मला सांगा, ह्या पाटील डॉक्टरचा गुण ह्या पेशंटला येईल का? कारण का जे सुख जे डायबिटीज साठी तो गोळ्या खातोय, तोच डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरच्या गोळ्या खातोय गेली 10 वर्ष. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की जर तुम्हाला त्या देवाला शरण जायचं असेल तर तो पहिले परिपूर्ण पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी आहे, ना तरी सरोवर आटले, राणी दुखिया दुःखी भेटले, का वांज फुल फुलले झाड जैसे. काय बोलतो? एका व्यक्तीला, ज्ञानोबा म्हणतात, एका व्यक्तीला खूप तहान लागलेली, खूप तहान लागलेली, एवढी तहान लागली की अत्यंत तो व्याकुळ झाला. जर त्याला थोड्या वेळानंतर पाणी मिळालं नाही तर तो मरून जाईल, एवढी त्याला तहान लागलेली आहे. किती तहान लागलेली आहे? तहान लागली, पाणी पाहिजे. बायकोकडे गेला, बायको म्हटली, अहो आपल्या घरातील पाणी संपलंय. काय म्हटला? बायको काय म्हटली? आपल्या घरातील पाणी संपलंय. त्यावेळेस तो म्हटला, मी शेजारकडे जातो. शेजाराच्या घरी गेला, धावत शेजाऱ्यांच्या घरी गेला. शेजाऱ्यांच्या घरी पण पाणी संपलेलं होतं. इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी इकडे लक्ष. शेजाऱ्यांच्या घरी पण पाणी संपलेलं होतं. हा काय बोलतो? शेजाऱ्याला बोलतो, चल रे, तुझ्या घरी पण पाणी संपलंय, तुला पण तहान लागलीये, मला पण तहान लागलीये, तू चल माझ्या बरोबर चल. त्यावेळेस हे दोघंही गावाच्या वेशीमध्ये येतात. पाणी पाहिजे. तिकडनं एक सायकल वरती एक गृहस्थ जात असतो. गृहस्थ जात असताना तो म्हणतो की बाबांनो तुम्हाला काय पाहिजे? तर पाणी पाहिजे. खूप व्याकळलेले असतात. आणि मला धावतात तो गृहस्थ सांगतो की पुढे 2 किलोमीटर वरती एक तळ आहे, त्या तळ्यामध्ये खूप सारं पाणी आहे आणि ते पाणी
पिऊन तुम्ही तृप्त व्हाल, तुमची तहान काय होईल तर ती तहान भागून जाईल. त्यावेळेस हे 2 किलोमीटर हा त्याच्या पुढे, हा त्याच्या पुढे, हा त्याच्या पुढे, हा त्याच्या पुढे. छोटी टीव्ही घेतली का मोठी टीव्ही, छोटी टीव्ही घेतली का मोठी टीव्ही. म्हणजे संसारिकाचं हे दुर्भाग्य आहे की तो त्याच्या पुढे, हा त्याच्या पुढे करत असतो. आपण 2 किलोमीटर पळतायत 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 पळतायत, तो पळतायत पळतायत, पण 2 किलोमीटर गेल्यानंतर मोठं तळ सापडतं, मोठं तळ सापडतं. तळ सापडल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी नसतं, पाणी असतं त्याच्यामध्ये पाणी नसतं. त्या तळ्यामध्ये एक जण विहीर खोदत असतो. काय खणत असतो? विहीर खणत असतो. आणि विहीर खणता खणता वरचा रामभाऊ त्या श्यामभाऊला विचारतो, ओ श्यामभाऊ, पाणी पाहिजे पाणी. काय म्हणतात वरचे रामभाऊ? काय बोलतात की श्यामभाऊ आम्हाला पाणी पाहिजे पाणी. त्यावेळेस तो खालचा जो असतो ना श्यामभाऊ, तो काय बोलतो, अरे गेली 2 महिने मी पाण्याच्या शोधात एवढी विहीर खोदली पण मला काही पाणी सापडलं नाही. मला सांगा की माझा दृष्टांत संपला की ना तरी सर्व राटले राणी दुखिया दुःखी भेटले का वांझ फुलं बोलले झाड जैसे. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला त्या देवाला शरण जायचं असेल तर शरण कोणाला जायला पाहिजे, त्या देवाला जायला पाहिजे. तरच तुम्ही त्या देवाचे आपले व्हाल. म्हणजे शरण जाताना मला एक सांगायचं आहे, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. मग तो तुम्हाला काय करेल, तो तुम्हाला काय करेल आणि तो काय करेल हे महाराज अभंगाच्या तुम्ही जर त्याला शरण गेला तो काय करेल, हे भव नदी म्हणजे संसार रूपी नदी तुमची आहे ती पार करण्यास मदत करेल. मग संसार कसा आहे तर सगळेजण सांगतात संसार दुःख बांधवडी संसार, दुःख बांधवडी आहे संसार.
दुःखामुळे संसारात सगळं दुःख रूप आहे. जो देखे जो दुखिया सुखिया कोई नहीं, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी. काय म्हणतात की राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी महाराज. आणि संसारामध्ये आल्यानंतर आपल्याला स्वतःच्या सुखाने जेवढं सुख नाही होत तेवढं दुसऱ्याच्या सुखाने दुःख होतं. समजलं मी काय बोललो? दुःख मिळवताना दुःख कळताना दुसऱ्याच्या सुखाने दुःख होतं. एक जण डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणायला लागला, डॉक्टर साहेब माझं खूप पोट दुखतंय. काय बोलला? माझं खूप पोट दुखतंय, खूप पोट दुखतंय. तर डॉक्टरनी गोळ्या दिल्या. डॉक्टरनी पुढेमध्ये गोळ्या दिल्यानंतर म्हटले की 8 दिवसांनी तुम्ही परत चेकअप साठी या. ह्याचं काही पोट थांबेना, पोट काही दुखायचं थांबेना. हा परत 8 दिवसांनी गेला. डॉक्टर साहेब माझ्या खूप अजून पोटात दुखायला लागलंय. काय बोला डॉक्टरांना? खूप पोटात अजून दुखायला लागलंय. त्यावेळी डॉक्टर म्हटले ठीक आहे, तुझ्या पोटात अजून दुखायला लागले ना, आपण काय करू, तुझ्या पोटाचा एक्सरा काढू आणि पोटामध्ये काय बिघाड आहे, काय झालेलं आहे हे पाहूया. त्यांनी एक्सरे काढले आणि एक्सरे मध्ये सगळं नॉर्मल होतं. डॉक्टर साहेब म्हटले की अरे बाबा तुझ्या पोटात तरी का दुखतंय, सगळे एक्सरे नॉर्मल आले, तुझ्या पोटामध्ये काय बिघाड नाही. त्यावेळेस तू डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर साहेब शेजारच्यानी माझा मोठा बंगला बांधलाय. काय? शेजारच्यानी मोठा बंगला बांधलाय म्हणून माझ्या पोटात दुखतोय. आता मला सांगा किती गोळ्या औषधं खाल्ले म्हणजे पहिल्या पोटातलं थांबेल? नाही, पोटातलं थांबणार नाही. हे संसारिकाचं दुर्भाग्य आहे की दुसऱ्याच्या सुखामध्ये आपल्याला दुःख वाटतं. नव्हे, ज्ञानोबा म्हणतात की दुसऱ्याच्या दुःखामध्ये पण आपण सुखी असलो पाहिजे आणि सुखामध्ये पण सुखी असलो पाहिजे. जे त्याला दुःख झाले तर आपल्याला दुःख व्हायला पाहिजे, त्याला सुख झाला तर त्याच्या आनंदामध्ये आपण सामील झालो पाहिजे. एक वेळ आपण त्या भगवंताचं नामस्मरण करूया. Bye.
तुझी शरण जावे सर्व भावे देवासे स्वहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. म्हणजे भव नदी तरुण जाण्यासाठी तुकाराम महाराजांना प्रश्न केला की महाराज तुमचा तो देव आहे तो कसा आहे हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. लोकांनी प्रश्न केला की तुमचा तो देव कसा आहे तो बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा त्याची सर्वागटी राम देहादी एक सूर्यप्रकाशाचा तो कसा आहे हा चराचरामध्ये भरलेला आहे असा जो पांडुरंग परमात्मा आहे तर तो विटेवरती उभा आहे आणि तो चराचरामध्ये भरलेला आहे. असा जो तुमचा देव आहे तो खूप करुणावंत आहे. खूप तो जर तुम्ही शरण गेलात तो तुमचा शारण्य करतो दान देतो. काय दान देतो तर महाराज म्हणतात की मग तुम्हाला त्याचा पुरावा काय हे महाराज अभंगाच्या शेवटच्या
का म्हणे साक्षी आले मज मज केले प्रगट. म्हणजे तुकाराम महाराजांना प्रश्न केला की तुकाराम महाराज तुम्हाला काय अनुभव आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात की मला माझ्या भगवंताचा साक्षी आहे, मी भगवंताचा साक्षी आहे. कारण का परमार्थामध्ये अनुभवच पाहिजे. बरोबर, परमार्थामध्ये अनुभव आले अंगा ते या जगात येत असेल. जर फुकटचं बोलत गेलो, अनुभव नसेल आणि बोलत गेलो तर त्याचं वर्णी लागत नाही. म्हणून अनुभव आले अंगा ते या जगात येत असेल. एक दृष्टांत सांगतो आणि माझी सेवा संपवतो. प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर आईन्स्टाईनचे शोध प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना वक्तृत्व करण्यासाठी, व्याख्यान देण्यासाठी एकदा आमंत्रित करण्यात आल्यानंतर मध्येच गाडीमध्ये असताना मध्येच त्यांचा डोकं दुखू लागल्यानंतर त्यांच्या शिष्याला ते म्हटले, बाबा रे तिकडे जाऊन काहीतरी बडबड करण्यापेक्षा आपण इथनाच परत जाऊ. त्यावेळेस त्यांचा शिष्य म्हटला की शास्त्रज्ञ तुम्ही का जाताय. तर माझं डोकं तिकडे, मी तिकडे बोलू शकणार नाही. असं म्हटल्यानंतर तो त्याचा शिष्य, जो शास्त्रज्ञांचा शिष्य असतो, तो काय म्हणतो की शास्त्रज्ञ तुम्ही जे बोलताय ते मी पण बोलू शकतो. तुमचे कपडे फक्त मला द्या, हे गाडीमध्ये कपड्यांची अदलाबदल करतात. गाडीमध्ये कपड्यांची अदलाबदल केल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी जातात. हा सुंदर बोलतो. शास्त्रज्ञ पण एवढे सुंदर बोलत नाहीत. काय बोलतो? शास्त्रज्ञ पण एवढे सुंदर बोलत नाही, पण त्याचा शिष्य खूप सुंदर बोलतो. बोलल्यानंतर त्याचा जय जयकार होतो. डबल सत्कार. लोक गाजावाजा करतात, जय जयकार करतात आणि व्याख्यान संपतो. आता व्याख्यानाला आलेले काय सगळेच काय बावळट, सगळेच काय मूर्ख नसतात. काहीतरी विसंगती, शास्त्रज्ञ आणि त्यांचा शिष्य याच्यामध्ये काहीतरी फरक असेल. विचारल्यानंतर त्या गर्दीमधून 2-3 शास्त्रज्ञ उठतात आणि त्यांना म्हणतात, हो शास्त्रज्ञ, हा कोण असतो? शिष्य असतो. बरोबर. तर शिष्याला ते प्रश्न विचारतात, शास्त्रज्ञ मला सांगा की तुमचा देवाबद्दल काय अनुभव आहे. काय बोलतात शास्त्रज्ञाला? देवाबद्दल काय अनुभव आहे. छोट्या मोठ्या प्रश्नांची उत्तर मी देण्यासाठी मी काय देईल? माझा गाडीतला शिष्य देईल. मला सांगा कशामुळे हे झालं? तर त्याच्याकडे तू बोलतोय चांगला, वागतोय चांगला, नवे व्याख्यान पण चांगला देतोय, पण त्याच्याकडे अनुभव नाही. तुकाराम महाराज म्हणतात की अनुभव आले अंगा ते या जगात. जर आपल्याकडे अनुभव असेल तरच ते तुम्ही जगाला देऊ शकता. हे महाराज या अभंगात सांगतात. मनोमुनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. झालेली सेवा भगवंताच्या गणपतीरायांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी, इतनी कृपा की है आपने, जितनी कृपा की आपने उतनी तो मेरी औकात नहीं, जितनी कृपा की आपने उतनी तो मेरी औकात नहीं, ये तो मेरी संत ज्ञानेश्वर की कृपा है, संत तुकाराम महाराजांची की कृपा है, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण करा. ज्ञानेश्वर माऊली
झाले समाधान तुमचे आता संतांची